श्रीमद्भागवत महापुराण या ग्रंथाच्या 11व्या स्कंदावर नाथ महाराजांनी जी आपल्या देशी भाषेमध्ये जी टीका केली आहे आणि त्याच्यामधील 19वा अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. कारण चिंतन का करायचं तर जीवाला काय आहे, भ्रम आहे आणि भ्रम घालवण्यासाठी चिंतन करायचं. भ्रम कधी जाईल तर अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून भ्रम जात नाही, हा सिद्धांत आहे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भ्रम राहत नसतो. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कशासाठी करायचं. कुणी पुण्यासाठी म्हणतं, कुणी देवासाठी म्हणतं, कुणी काही म्हणतं. पण पुण्याची गरज नाही, पापाची गरज नाही, दोघांची गरज आहे का? नाही. मग गरज नाही तरी करतो, याचा अर्थ असा आहे की आपल्याला भ्रम आहे. मग भ्रम आला की प्रमाद आहे, विप्रलिप्स आहे, हे सगळे दोष आलेच. मग हे दोष घालवण्यासाठी आपल्याला शास्त्राचं चिंतन किंवा संत वाङ्मयाचं चिंतन आपण केलं पाहिजे. ना आपण त्या अनुषंगाने या ठिकाणी आपला जो उपक्रम आहे तो निश्चित जीवाला कृतार्थ करणार आहे. कारण दुसरं कुठलंही साधन आपण आता विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, पदार्थ शोधन किंवा अशा योग या अशा भानगडीमध्ये आपण आता आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण ते साधन करायला गेलो तरी होणार नाही. पण हे मात्र निश्चित होईल आणि त्याच्यामध्ये नामसाधना ही प्रामुख्याने आपल्या जीवनामध्ये पाहिजे. मग आपण जर खरं आपल्याला आपलं कल्याण करायचं असेल तर आपल्याकडं सगळ्याकडं अशा माळी पाहिजेत. माळी पाहिजे. माळ हातात असली की जप सुरू होतो आणि माळ नसेल तर जप होत नाही. तुम्ही किती म्हणले मी करतो ते क्वचित एखाद्याला घडतं. आमच्या वैजनाथ महाराजासारख्याला, आमच्यासारख्याला नाही घडत, कारण आम्हाला सटाके हाणायची सवय नाही. कसं आहे, वास्तव तर झाकून काय उपयोग नाही ना. कारण माणूस व्यवहारात गुंतला की त्याला व्यवहारच खरा वाटतो. म्हणून आपल्या हातामध्ये ज्या ज्या वेळेस माळ येईल त्या वेळेस तो जप करणार. म्हणून ती माळ खिशात असावा. मग जिथं ध्यान येईन हात गेला वा आपल्या हातात घेत राहा. लोक जरी म्हणले बोले फुगीर दिसतो हो, सोंग करतो, तरी काही अडचण नाही. त्यांनी काही म्हणू, आपलं त्याच्यात नुकसान नाही. ती हातात माळ आली का लाजकाजक व्हायला काही व्हायला 10 का व्हायला रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहणारच नाही. पण हातात नसली तर म्हणणारच नाही. आणि ती इंद्रियाला एकदा सवय लागली की मग मात्र ते इंद्रिय काहीही न करता. बघा या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण बागल महाराज महाराज कोणत्या झोपीत हात चाळत आहेत. ते जागृतीत आपण चाळत नाहीत, पण ते झोपीत चाळते. तीर्थाला विचारत नाही. आमचे संघ होते ते पुढं प्रयागराजला 10 दिवस दिवसात तर होतं. ते काय लिहिते त्यांची त्यांनाच माहीत. पण आता सुरू झालं ना त्यांचं, ते झोपीत बोटं चाळले. कारण काय झाला, अभ्यास झाला महाराज, त्या इंद्रियाचा अभ्यास झाला. मग त्याच्यासाठी आपणही आपल्या हातामध्ये छोटे छोटे माळे घ्यायला काही हरकत नाही. मग या ठिकाणी भगवान उद्धवजीला सांगतात, अरे उद्धवा, माघे मुनीश्वरी याची गती माझी करोनी अनन्य भक्ती मज पावले जैशा रीती ऐक तुझ प्रती सांगाले. कोण पावले मला? मुनी. साहेब खुर्चीवर बसा. नाही खुर्ची आहे
हळूच हळूच. मुनी काय झाले, मला प्राप्त झाले. कशाने प्राप्त झाले? अनन्य भक्ती करून. आणि अनन्य काही करा तुम्ही, अनन्य होऊन त्याचं भय जरी धरलं तरी मुक्त होतो, अनन्य होऊन त्याचा विरोध केला तरी मुक्त होतं, आणि अनन्य होऊन प्रेमाने भक्ती केली तरी मुक्त होतं माणूस, आणि दोषाने पण मुक्त होतो. आता शिशुपाल दोषाने मुक्त झाला, भयानी कंस झाला, कामनेने गोपिका मुक्त झाल्या का नाही झाल्या? आणि भक्तीने उद्धवजी आहेत, अर्जुन आहे महाराज, हे मुक्त झाले. मग जे ज्ञानधनी अतिसंपन्न परमपवित्र विज्ञाने जाण ऐशे ब्रह्मभूत जे ब्राह्मण यज्ञद्वारा यजन करीती माझे. कशाने संपन्न आहे ते? कोणतं धन आहे त्यांच्याकडं? ज्ञानाचं धन आहे. आणि आपल्याकडं गप्पा मारायचं, आमच्याकडं बोलते रो. आणि परमपवित्र विज्ञाने जाण. आता विज्ञान काय, कशाला म्हणायचं बाबासाहेब महाराज? आता ज्ञान धन आहे, ज्ञानाचं धन आहे. अय पोराव शांत राहा ना. विज्ञान कशाला म्हणायचं? हां, व्रती ज्ञानाला. कशाला म्हणायचं? व्रती ज्ञानाला. परमपवित्र विज्ञाने जाण. मग त्यांच्या व्रतीमध्ये किंवा मनामध्ये कसलाही संकल्प विकल्प आहे का? नाही, म्हणून पवित्र आहे. ऐशे ब्रह्मभूत जे ब्राह्मण यज्ञद्वारा यजन करीती माझे. कशाच्या द्वारा? यज्ञाच्या द्वारा. मग आत्ताच्या काळामध्ये यज्ञ करता येतो का? येतो. कोण म्हणतं येत नाही? हे तुम्ही भूत लावून घेतला अंगाला. आता यज्ञ करू नये, आता यज्ञाचे दिवस राहिले असं म्हणतात. पण आमचे बाबा सांगायचे, वक्ते बाबा सांगायचे आणि करायचे की यज्ञ केलाच पाहिजे. कर्मधर्मं चरामि दानधर्मं चरामि तपोधर्मं चरामि स्वाध्यायधर्मं चरामि यज्ञधर्मं चरामि. महाराज सांगितलं आहे आपल्याला, आणि पुन्हा पुन्हा करायचं सांगितलं. पुनरपि कर्मधर्मं, म्हणजे हे पुन्हा पुन्हा तीनदा चौकट लावलेलं आहे. नाही कसं म्हणतात? आणि मग नसतं तर तिसऱ्या अध्यायात कशाला सांगितलं असतं? पण आपला त्याच्यामध्ये स्वार्थ जर नसेल, आणि जरी आपल्याकडून मग ते काय मंत्र चढेन, काय धड उडे, हां धडची व्हावी आडा. आता हे अपेक्षेने जर केलं, जे लक्षात घ्या, अपेक्षेने केलं तर त्याचं फल तसं प्राप्त होतं. आणि निरपेक्ष जर केलं तर त्याच्या फलाला बाधा नाही महाराज, सगळं चुकून द्या. आणि असं असतं तर त्यो वाल्या कोळी मरा मरा म्हणत होता का राम राम म्हणत होता? मग त्याचा मंत्र बरोबर होता का? बरोबर होता त्याचा मंत्र? चुकीचं म्हणत होता ना. पण सोयीचं झालं का नाही त्याचं? का? अपेक्षा आहे. त्यांनी सगळं पाहिलं. आपल्या साथीला आता बायका पोरं कुणी सगळ्याची आशा सोडून दिली, म्हणून त्याला राम राम म्हणतात, मारा मारा. म्हणून काय झाला महाराज? काय झाले नाही ते देवाला त्यांनी त्यांच्या आज्ञात चालवलं महाराज. बोलीला वाल्मिकी तैसाची चाल बदलून राहावे म्हणे ना, मग वर्तुनी तसंच आचरण केलं देवानं. एवढी शक्ती प्राप्त झाली. कशाने झाली? फक्त निष्कामतेने. निष्कामता आणि सकामता. अर्जुन सुद्धा म्हणतो तिसऱ्या अध्यायात, अथकेन प्रयुक्तयम पापम चरती पुरुष आणि छन्नपी वार्षणी बलादेव नियोजित. हा देवा हे ऐशे कैशी ज्ञानियाची स्थिती भ्रंशे मार्ग सोडून अनारिशे चालती देखो.
असा प्रश्न विचारला, हे देवा, ज्ञानी पुरुष रस्ता सोडून का चालतात? मग त्याला देवाने उत्तर दिलं पुढं 6 श्लोकांमध्ये, काम येश क्रोध येश रजगुण समत हो, महाशनो महापापा विद्यानमी वैरिणम. हे विद्याचे रजगुण आणि तमगुण वैरीत महाराज. हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई माने जाते काळाच्या बरोबर. मग कामना झाली की घोटाळा झाला, आणि कामना नसेल तर काहीही घोटाळा होत नाही. असे पुराणामध्ये किंवा ग्रंथामध्ये अनेक उदाहरणं सापडतात. मग या ठिकाणी ते ब्राह्मण कसे आहेत तर ज्ञानधने अतिसंपन्न, हृदयाच्या निजभुवनी, विकल्पोनी भूमी खानोनी, शमधम विरक्ती कुंडेतिनी, केली आव साधोनी श्रद्धेचा. हृदयाच्या निजभुवनी, कोणत्या? हृदयरूपी भुवनामध्ये, निजभुवनी म्हणजे अंतकरणामध्ये. विकल्पाच्या भूमी खानोनी, कोणता? विकल्प करणारं कोणतं आहे? मन. विकल्पाची भूमी खानोनी. तिथं काय केलं? शमदम विरक्ते कुंडेतिनी, शम दम आणि विरक्ती या 3 गोष्टी. मग आता मनोनिग्रह आणि इंद्रियाचं दमन, शमदम आणि विरक्ती, हे 3 कुंडे म्हणजे यज्ञ आहेत. हे 3 यज्ञ आहेत ना ज्ञानातले, हे खरे 3 यज्ञ आहेत. केली आव साधोनी श्रद्धेचा. कोणता यज्ञ तिथं आता? श्रद्धेचा. तेच अक्षराक्षर आरणी दोन्ही, क्षर आणि अक्षर. क्षर कोणे? क्षर कोणे? जीव. आणि अक्षर कोणे? ईश्वर. अक्षर कोणे? ईश्वर. अक्षर कोणे? जीव. मग दोघांची काय केली? आरणी. जे तुम्ही पाहिलं का ते ब्राह्मण लोक, ब्राह्मण देवता आरणीमध्ये अग्नी उत्पन्न करतात, त्यावेळेस ते एक खाली लाकूड असतं आणि गोर असतं आणि त्याला फिरवतात. मग इथं काय केली? त्या दुईची, जीव आणि शिवाची आरणी केली. आणि गुरु मंत्रे जड मंथुनी, कशाने मंथन केलं त्याचं? गुरुमंत्राने. काढीला सूक्ष्म निर्धूम अग्नी, कुंडी स्थापून पेटविला. कोणता अग्नी काढा? सूक्ष्म म्हणजे बारकुसा. अगोदर आपल्याला एकाएकी ज्ञान होतं का? नाही. पण जसं रात्री महाराजांनी शुभ इच्छा म्हटलं, तसं त्याचं मंथन करून ज्ञानरूपी छोटीशी ठिणगी काढीला, सूक्ष्म, पण त्याच्यामध्ये काय आहे? निर्धूम, धूर नाही. आता अग्नी धूर नाही असं कुठं होतं का? तसं रूपक केलं. रूपक आहे म्हणजे अग्नी आणि धूर नाही असं कधी होतं का? आपण काडी वाढा, काडीच पिठीची, तरी धुरासच अग्नी असतो. पण इथं कसं अग्नी निघाला म्हणतात? ते निर्धूम अग्नी, म्हणजे ज्ञानरूपी दिवा शुद्ध थोडासा लागला. कुंडी स्थापून पेटविला. अंतकरण रूपी कुंडी कोणती आहे? अंतकरण. मग शुद्ध सत्वाचे घृत, कोणतं तूप आहे त्याला? आता शुद्ध सत्वाचे घृत म्हणजे सत्वगुणरूपी तूप. मग आता आपण सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करतो का? इकडं माळे चालू आहेत, आपल्या पोथ्या चालू आहेत, कीर्तनं चालू आहेत, बंद आहे का? महाराज काय म्हणतात? अभंगाचं 3रं चरण डोंबलं म्हणतात. तो काय म्हणतात? आधी चांगलं खाय ना, शुद्ध सात्विक आहार घे. मग आपलं आता संपलेलं आहे सगळ्याचं. इथं काय तरुण कोणी नाही, तीर्थरास वाढत इकडे आईश ना दे.
सगळ्याचं काय आपलं आवरलेलं आहे हां. तरी आपल्याला निषेध वस्तू टाका वाटतं का खाण्या वाचून? नाही नाही, त्यालाही गोड लागतं आणि घरचे करतात. मग आता माझ्यासाठी कोण करेल? आमच्या कोरड्या मग बऱ्याच दिवसापासून खात नाही. पाळलं का नाही? आता तुम्ही नसताना खात, दोघंच आहेत तुम्ही का खाता नाही? कांदा लसूण वांग कवा कवा हे काय करतं बघा, हे तमोगुण वाढवतं. काय करतं? तमोगुण वाढवतं. मग आपलं जे सत्वगुण आहे ना आणि ते तमोगुणाचं एकदा पुन्हा वावधान आलं याचा कचरा करून टाकतो. मग संकट आलं की आपण दम धरतो का? आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल? ही प्रत्येकाची रीती, तुमची माझी नाही, प्रत्येकाची रीती. का भय होतं? एवढं ज्ञान आहे, एवढं कीर्तन कमरं बांधू बांधू सांगतो तरी का होतं असं? कारण आपण शुद्ध सत्वाच्या वृद्धी करत नाही. काय केलं पाहिजे? शुद्ध सत्वगुण वाढन, मग नुसता आहार, मग विहार, मग तुमची संगत कोणासंग आहे, तुम्ही कोणाच्या संगतीत दिवस घालता, काय चित्र पाहता, मोबाईल पाहता का टी व्ही पाहता, बातम्या पाहता का गाणे पाहता ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारण ठरतात. कारण आपल्याला ही वस्तू जर पाहिली तर विसरत नाही आणि कीर्तनातलं एक चरण ध्यानात राहत नाही. घरात आपल्या माझ्या तर नाही राहत, तुमचं असं ते असं, पण माझं सांगतो होय. मग त्यामुळं आपल्याला आपल्या ठिकाणी आणि तिथे काय केलं? शुद्ध सत्वाचे घृत तेथ रजतम द्रव्येशी मिश्रित, रज आणि तम गुण हे मिश्रित, ह्या दोघांचे काय केल्या? आहुत्या दिल्या. यज्ञात आहुती द्यावं लागते ना, त्याला काय म्हणते? यज्ञात आहुती दिली त्याला काय म्हणते? समिधा. समिधा समिधा हां. मग त्या समिधा कोणत्या होत्या? इथं रज आणि तम. आणि कशाने टाकल्या? वैराग्य रूपी सुरुई, जे चमचा असतो टाकायचा, सुरुई म्हणते त्याला, वैराग्याचा चमचा घेतला टाकायला. मग वैराग्याचा चमचा का हळूहळू टाकतो का महाराज? हां. वैराग्य सुरुईने आहुती दे. मंत्र तेथे युक्तीचे, युक्तीचे मंत्र. आता काय मंत्र? घेऊन विद्याशास्त्र लखलखित, संकल्प पशूचा करून घात. काय घेतलं हातात? विद्याशास्त्र लखलखित. मग विद्याशास्त्राचं मत काय? उत्तर मीमांसाकाराचं मत काय? जग आहे का? ब्रह्म सत्य जगन मिथ्य, ब्रह्म येऊन अपरा. जग झालंच नाही. हे कोण शिकवतं? उत्तर मीमांसक शिकवतात ना. मग विद्याशास्त्र लखलखित चमचम चमचम. आणि काय केलं त्यांनी? संकल्प करणारं मन, संकल्प पशूचा करून घात. मन संकल्प विकल्प करताना मग मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासवणी कैसे निवृत्ती शहारे. मग मनाचे संकल्प आणि विकल्प राम झाल्यामुळं राहिले का? हे कशामुळं नाही राहिले? विद्याशास्त्र सत्य आहे आणि मन मिथ्या आहे, याचं सगळं कार्य मिथ्या आहे असं ज्यावेळेस आपल्याला यथार्थ बोध होईल त्यावेळेसच ह्या गोष्टी होत्या. त्याच्या अगोदर होत्या का? मग असं ज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्याला कोणता गुण लागतो? सत्वगुण लागतो. मग सात्विक आहारापासून सुरुवात करावं लागेल. आणि आता 17व्या अध्यायात वही नसती, जैसा घेपे आहारू तैसा होय धातू आकारू, आणि धातू ऐसा अंतरी भाव पोखे. जसं खाऊ, आपल्या शरीरात 7 धातू आहेत,
सात धातूची तशी वृद्धी होती आणि जसं अन्न खाल्लं तसे धातू होतात आणि तसा भाव उत्पन्न होतो. मग तुम्ही कोणाच्याही संगतीत राहा, देवळात राहा नाहीतर संताजवळ राहा, हो ना, मग भावात बदल होईल का? म्हणजे अगोदर आपल्याला आहार शुद्धीची अतिशय गरज आहे. मग आपण सप्ताहामध्ये, दिंडीमध्ये, पंढरपूरमध्ये महाराजची काय प्रथा रूढ झाली सांगता येत नाही, पण गोण्याची गोण्या कापते तो. मग काय लोकांची काय चूक आहे? आमच्यासारखे महाराज दुधासंग कांदे खाते, हा मी पाहिलंय, ग्रंथ आहे माय मांडीवर. दूध भाकर चुरून त्या सगळं कांदा खाल्ला आणि ते भागवताचार्य सध्या. अशी परिस्थिती आहे. आपल्याला त्यांचा दोष नाही पाहायचा, पण आपली फसगत होती हे निश्चित आहे. म्हणून आपण संत वाङ्मय सतत श्रवण केलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये एक तासभर महाराजांना भागवत सांगितलं पाहिजे. दुसरं सांगायला अवघड आहे, हे अवघडच आहे, पण येईन सांगता, खालचा अर्थ बघून कोणाला सांगता येईल, एवढं अडचणीचं नाही. आणि याचं चिंतन रोज आपल्या गावात 10 जण येऊ, 5 जण येऊ, 2 जण येऊ, पण सुरू केलं पाहिजे 1 तास. त्याच्यामुळं आपल्यावर चांगला परिणाम होतो. मग संकल्प पशुचा करून घात, तेने यज्ञपती श्री आनंद केला तृप्त निजबोधे. यज्ञाचा पती असणारा श्री आनंद केला तृप्त कशाने? निजबोधे. काय झालं त्याला? बोध झाला. काय बोध झाला? मी ब्रह्म आहे. मग मी देह आहे का? मग मी मारवाडी आहे का? मी संभाजीनगरचा आहे का? असं कुठलं तरी लक्षण आहे का आपल्यावर? नाव आपलं हे काय लागलेली व्याख्या आहे, संख्या आहे. कुठं ठुलं नाव तुमचं? वैजनाथ. पाठीवर आहे का, पोटावर आहे का, कपाळावर? लादलेलं आहे ना. आणि लादलेलं सत्य मानतो, झोपेत म्हणतो हा मी इथं. म्हणजे लादलेल्या गोष्टी एवढ्या आपल्याला सत्य वाटतात, सत्य मानतो, त्याच्यामुळं आपलं दुःख कसं जाईल? मग ते तर पूर्ण होतीशी कारण घालिता जीव भावाचे अवदान. यज्ञ भोक्ता मी श्री नारायण परमात्म जान सुखी झालो. मग पूर्ण होती. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आहुती द्यायची शेवटची. कशाची? जीव भावाची. घालिता जीव भावाचे अवदान. तुका म्हणे आता काय ते जीव देव बळी काय करोनी सांडू होळी संसाराची. हा हा तुका म्हणे आता जीव देव बळी आणि करोनी सांडू होळी संसाराची. इथं काय दिलं? जीवाचं अवदान दिलं. यज्ञ भोक्ता मी श्रीनारायण परमात्मा जाण सुखी झाला. असं केलं तर मला आनंद आहे, आणि तसं नाही केलं तर या परी माझे यजन करून या मुनिगण निवारोनी जन्म मरण माझी सिद्धी जाण पावल. याप्रमाणे कुणी मुनिगण करून या निवारोनी जन्म मरण. मग त्यांना जन्म मरण राहिलं का? नाही महाराज. कुठं आले ते? माझी सिद्धी जाण पावली. बर
आणि मुनीश्वरी साधिली सिद्धी तेची उद्धवा लागे त्रिशुद्धी व्हावया कृपा कृष्ण कृपा निधी प्रपंच निषेधी वस्तू सांगे. आता तीच कृपा उद्धवजीला व्हावा असं भगवंताला वाटलं. व्हावया कृष्ण कृपानिधी प्रपंच निषेधी वस्तू सांगे. आणि ज्या तुकोबरायाची आपण पायी घेत महाराज त्या तुकोबरायाने मुनीला काय म्हणलं? आपलपोटी म्हणलं त्याला. मुनी मुक्त झाले बेनेगर बाबा असा आम्हा विष्णूचा असा सुलभ होतो. महाराज कुठली झेप आहे, कुठली फलांची. आम्ही पुन्हा पुन्हा येऊ न लगे मुक्ती धन संपादा संत संग देई साधा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. पण तेच तुकोबर आहे नामदेव महाराजा अवतारात काय बोलले होते देवाला, आठवतं का तुम्हाला? हां मला नाही जायचं आता खाली गर्भवास. हां हां म्हणून शिपल्यात जन्म द्यावा लागला. कुठे जन्मले नामदेव महाराज? शिपल्यात. आता शिंप्याचे आहेत का ते? नाही, शिपल्यात जन्मले महाराज. माता गर्भवासाचं दुःख नको मला. आणि तेच नामदेव महाराज अवतार तुकोबराय म्हणतात आम्हाला पुन्हा गर्भाला यायचं. मी उद्धव आयशी म्हणता तू कोण आहेशी तत्वता ऐक त्या स्वरूपाची कथा तुझं मी आता सांगेन. मी उद्धव, मी महाराज, मी राजेंद्र, मी मारोली, मी काय मराठी, मी मान काय मी लावलं की गेला. कुठं गेला? मी लावलं की गेला. एवढंच वर्म आहे. आणि ते वर्म सोडून दिलं दुसरं चालू आहे आपलं. मग मी लावला की बद्ध होतो आणि मी सुटला की मुक्त होतो. दुसरं काय आहे का? आणि मग लय अवघड आहे, लय अवघड आहे. अरे अवघड तरी काय निदान सांग ना काय अवघड आहे. इथे स्पष्टच म्हणलं मी उद्धव आयशे म्हणतात. तू कोण आहेस तत्वता? कोण उद्धव आहे? ऐक त्या स्वरूपाची कथा तुझं मी आता सांगेन. जन्मस्थिती आणि निधन त्रिविध विकारेशी त्रिगुण त्याची अधिष्ठात्री माया जाण तिशी चळण तुझी. लक्ष द्या कसं हे जन्म आणि स्थिती निधन जन्म आणि मरण त्रिविध विकारेची त्रिगुण. हे जगत कसं आहे? आता आपलं शरीर कसं आहे? त्रिगुणात्मक आहे. सगळं जगत त्रिगुणात्मक आहे. हां आणि त्याची अधिष्ठात्री त्याचं अधिष्ठान कोण आहे? माया आहे. आणि ती माया कोणामुळं चलन करते? अरे तिशी चलन तुझे नाही. जर ह्याच्यामध्ये चैतन्य नसतं तर हे ते हलतो का? मग खरं अधिष्ठान कोण आहे? देव कोण आहे? देव देवळात आहे का? देव तुम्हीच आहे. मग देव देवळात नसून देव तुम्हीच आहात. आपण कोण आहेत? सगळे देव आहोत. पण हे कधी कळन? विचाराने कळन. विचारा वाचून कळन का? मग विचार करण्याची क्षमता कोणाची? बैलाची का आपली? आपली. मग आपण कशाचा विचार करतो? आपला एकच विचार आहे श्रीमंत होण्याचा. दुसरं काही विचार आहे का? सांगा मग कोणाचा? महाराज जरी असेल तर त्याचा विचार काय? जरी कीर्तन सांगत असला ते दिवसाचे 2-2, 3-3 तरी त्याचा विचार काय? श्रीमंत होण्याचाच विचार आहे. बरं नेमकं श्रीमंत कशाला म्हणते? श्रीमंतीचं काय लक्ष नाही बुवा असा आपला हा. कारण का? आपल्याला भ्रम आणि भ्रमाने नसलेलं सत्य मानतो आपण.
असलेलं सत्य मानतो. आता हा देह चालतो हा कशामुळं चालतो? अरे तुम्हीच आधार अधिष्ठान आहे म्हणून चालतो. माया जडे, माया चेतन आहे का? नाही. मग मायेला चालवणारा कोण आहे? तुम्हीच आहात ना. का तिला काय लाईटचं करंट लावलेलं आहे बा, चार्जिंग केली दिवसभर चलती? मग असं हे समजणं, विचाराने समजणं, विचारा वाचून समजन का? मग विचाराचे प्रकार 7 सांगितले. विचाराचे विचार किती? 7 सांगितले. विचाराचं स्वरूप काय, विचाराचं फल काय, विचाराचा अवधी काय, विचाराचा अधिकारी, असे 7 प्रकाराने विचार करायचा सांगितलं. आता विचार, तसं माऊली म्हणतात काय, मी कोण आहे करावा विचार, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग विचार आपण केला पाहिजे. मी कोण, जगत कोण, गुरु कोण, ब्रह्म कोण, हा विचार आपण करतो का? आपला विचार करणं म्हणजे शेक चिलीसारखं, पुढं बसून मागून फांदी तोडायची नाही. आपलं दुसरं येडच नाही काही. आता तरुणपणामध्ये जवळ चलत होतं तर तिकडे यायला दिले संसारात, आणि आता म्हातारा झालं पूर ऐकत नाहीत. आणि सत्ता काही राहिली नाही. मग घांग असलेलं ते चिंता करते, आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल, आणि जसं केलं तसंच होईल का दुसरं काही होईल? जसं केलं ना तेव्हा तसंच होईल. म्हणून जीवाला आपलं कर्तव्य थोडं का होईना आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. निदान सत काय आणि मिथ्या काय एवढं तरी ज्ञान झालं पाहिजे. आणि या 2 गोष्टीचं ज्ञान झालं. मग तसं त्या भ्रांत्या 5 प्रकारे सांगितल्या. भ्रांतीमध्ये सुद्धा हेच विचाराचाच प्रकार आहे. जीव ईश्वराचा भेद. आता वास्तव जीवाचा आणि ईश्वराचा भेद आहे का? तर नाही. पण जीवाने स्वतः शहाणपणा केला. एक श्रीमंत बाप होता आणि त्याला 2 मुलं झाली, आणि मुलाची पुढं लग्न झाली, आणि लग्न झाले आणि वायली निघाली. वायली निघाल्यानंतर कामून निघाले वायली, ते म्हणले बायाचा जमाना. आपण वायली कसे निघत होतो ते आमचं भावाचं काहीच नाही हो, पण बायाचं जमत नाही. मग तिरस्त माणूस आला असा बाबासाहेब महाराजसारखा, म्हणले कसं काय चाललंय तुमचं? काय नाही म्हणले मजेत आहे. म्हणजे तुम्ही वायली निघाले का? म्हणले हा का, आमचं जमदानच, आमच्या भावाचं काही नाही, पण बायाचं म्हणून. आता लहान होता त्यांनी अविद्या बायको केली, आणि मोठा होता त्यांनी माया बायको केली. मला सांगा, एकाच बापाचे 2 पोरं आहेत का 2 बापाचे 2 आहेत? एकाच बापाचे आहेत ना. मग यांनी अविद्या बायको करून हा अल्पज्ञ, मी दीन आहे, दुबळा आहे, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, मी मरणार आहे, जन्मणार आहे, हे कोणी ठरवलं? आपण ठरवलं की त्यांनी ठरवलं? हे शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे आपला? आपण कधी मरणार आहेत का? अरे न मरणारे तुम्हीच आहात, न मरणारे तुम्ही. अरे मरणारं तर हा शरीर आहे, आणि शरीराला सत्य मानणं हाच अज्ञानी, ह्याच मूर्खपणा आहे आपला. मग आपला परमार्थ आहे त्यासाठी, आणि संसारही त्यासाठी. मग किती जन्म केल्यावर हे कळत? मग मी अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, म्हणून तो काय झाला? परिच्छिन्न झाला. आणि परिच्छिन्न झाला, आणि ईश्वर काय झाला? त्याला परोक्ष झाला. आता देव
आपल्यात ते काय पलीकडे, आपल्यात जे पाहतो का पलीकडे पाहतो, आपल्यात पाहत असतं तर मंदिरात कशाला गेला असता? मंदिरात देव का मूर्ती आहे? मूर्ती आहे. मग मूर्ती सत्य मानतो का तुम्ही? आपल्यातला सत्य मानतो कसं? आपण पंढरपूरला जातो, जातो का नाही? जातो. रेटून पाटून काही लबाडीने काही इमानदारीने दर्शन करतो. बरोबर आहे. आता जर विचार केला, तिथं जे पुजारी आहेत ब्राह्मण देवता, 8 घंटे कुठे आहेत ते? आता देवापाशीच आहेत. ते कोणाला पाहतात? देवाला पाहते का तुम्हाला पाहतात? हां, आपल्याला पाहते का नोटाला पाहते? जे 100 टाकीन त्याला पंचामृत प्रसाद, आणि ज्यांनी 10-5 रुपये टाकले चल, आणि नाही टाकले तर लगेच गचून द्यायला धरून. म्हणजे त्यांचं लक्ष कुठे आहे? देवावर आहे का नोटावर आहे? मग विचाराने जर पाहिलं तर देव कोण आहेत? आपणच आहेत. मग कारण का म्हणतो मी इथं ओवी आली म्हणून, ती शेचळेनं तुझे नाही, ती कशामुळं हलती फिरती बोलती खाती सगळं कार्य करते. जर चैतन्याची त्याच्यात पावर नसती तर ते काय करू शकते का? मायादी गुण कार्य समजता, तू आश्रय पैसे वायता, तुझे न्यांगे अशी चपळता, तू या परता चिदात्मा. तू कसा आहे? चिदात्मा आहे. चिदात्मा म्हणजे काय कोळडे? बोला, चिदात्मा म्हणजे काय? सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे, पण ते डायरेक्ट लिहिलं तर मुकादमाच्या. हा, फक्त पाठ चालू करा. चिदात्मा कोणला म्हणतात? जो सगळ्याला जाणतो. सगळ्याला जाणणारे कोण आहेत? तिन्ही अवस्थेला जाणणारे कोण आहेत? जागृतीला जाणणारे कोण आहेत? तुम्हीच आहेत. सुसुप्तीला जाणणारे कोण आहेत? स्वप्नाला जाणणारे कोण आहेत? मग तिन्ही अवस्थेचे साक्षी कोण आहात? तुम्हीच आहात का दुसरं आहे कोणी? का मंदिरातला देव आला? मग तिन्ही अवस्थेला तुम्हीच जाणणारे आहात. हे पाहतो का आपण? पाहत नाही याच्याकडे. मी गाढ झोपलो होतो काल. मी दुपारा झोपलो, मला काही सुधारलंच नाही. जेव्हा इकडून आवाज आला तेव्हा धडपडून उठलो मी, तसंच बाहेर आलो. पण मी गाढ झोपलो होतो हे कुणी सांगितलं? माझ्या बापाने सांगितलं का? याला जाणणारा कोण आहे? तू साक्षी आहे ना. काय नाव आहे त्याला? साक्षी. मग तो जाणतो, मग त्याचा शोध घ्यायचा आहे ना. त्याचा शोध घेण्यासाठी त्याची कृपा लागते. कोणाची? त्या पांडुरंगाची, ईश्वराची कृपा लागते त्याचा याचा शोध घेण्यासाठी. पण त्याची कृपा होण्यासाठी त्याची सेवा करावं लागते. आणि ती कशी करावं लागते? अपेक्षारहित सेवा करावं लागते. आणि आपलं तर सगळं सापेक्ष चालू आहे. ते नाही म्हणत का, शेण पडलं की माती उचलतं. तसं टाळकरी महाराज कीर्तनकार आला की माती सह घेऊन जातो. ही वास्तवता आहे महाराज, हे खोटं नाही अजिबात. ही आपल्या संप्रदायाला लांछनस्पात बाब आहे. मला सांगा, एक नवीन जोडपं होतं. तरुण पोरगी आहे, तरुण नवरा आहे, 2 मुलं आहेत आणि एक 25-30 वर्षाचं वय आहे त्यांचं समजा. आणि त्याला अर्धांगवायचा झटका आला. आणि परिस्थिती साधारण आहे. अर्धांगवायचा झटका आला आणि ते जमीनबस्त झालं. म्हणजे त्याला उठता बसता काही येत नव्हतं. मग त्या बाईनी जोपर्यंत घरातला माल होता तोपर्यंत सगळ्याला सांभाळलं.
मग घरातला माल संपल्यावर तिने काय करावं? व्याभिचार करून पोट भरावा का कष्ट करून? हा, तिथे कष्ट करून इथे व्याभिचार करण्याची कुणी परमिशन देईल तुम्हाला? तो व्यवहार सत्य आहे का खोटा आहे? तिथं तो व्यवहार खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. संसार खोटाच आहे ना. बायको खोटी, नवरा खोटा, शरीर खोटं, सगळं खोटं. तिथं म्हणजे तिने कष्ट करून पोट भरावं ही इच्छा आहे आपली. आणि ज्या देवानी सगळं दिलं त्याच्यासाठी तिथं मान सन्मान भेटला पाहिजे, नोटा भेटल्या पाहिजे. हा कोणता धर्म आहे? आणि कुठं आहे प्रमाण? नाही ना कुठं. मग आपलं असं फाउंडेशनच नाही, फाउंडेशन नाही. आणि बगर फाउंडेशनच आपलं भिंत बांधायचं काम चालू आहे. भिंत होणार नाही, टिकत नाही, टिकत नाही. हाही अनुभव मला, मी शक्याला होतो. मला वाटतं 78-79 गोष्ट पत्रे होते आणि चुलीचं घर करायचं म्हणून आम्ही बापल्याने काय केलं, भेंडे होते 5-50 आमचे. पावसाळा होता, भेंड्याची भीत बांधली. एका दिवसात अवघड केवढी बांधली. त्या पत्र्याबरोबर तिने सारून तिकडे तिने केलं आणि रात्री पावसाळा सकाळी भीत साफ झाली. म्हणजे मी लई केली आणि भेंडे फुटले. नाही, अंगावर पडत तिथे कोण नव्हतं म्हणा. म्हणजे सांगायचं की जसे पाया वाचून भिंत टिकत नाही, तसं परमार्थाचा खरा जर पाया काय असेल तर चित्तशुद्धी. आणि चित्तशुद्धी निष्काम कर्म वाचून कोणाची होत नाही. आता बाबाले आपले साधू महाराज खूप त्यांचा भाव आहे, उत्कट भाव, उत्कट भाव, उत्कट भाव. उत्कट भाव कशाने होतो? मी त्यांना मग म्हणलं तेवढं सांग कोण घडतो म्हणजे पावसाळ्यात आम्ही दिली. उत्कट भाव कशाने होतो बघा दादा. व्यवहार पहा, व्यवहार. ज्ञानावाचून भाव टिकतो का? ज्ञानावाचून भाव टिकत नाही कोणाचा. बायकोचं ज्ञान झालं, ब्राह्मणाने करून दिलं ही तुझी बायको, तेव्हापासून तिने विसरला का? उदाहरणार्थ एक सांगतो. समजा गावातलं पोरगण गावातलीच पोरगी आणि दोघंही शेजारी शेजारी राहतात. शिवाजी महाराज आपल्या गावात गाव जावं. आता त्यांची बायको लग्नाच्या आधी काय झालं, पळडी तिच्या घोटामुळे. आता ती 17-18 वर्षाची होती. शिवाजी महाराजांनी पाहिलं, दवाखान्यात नेली का?